नमस्कार, मी अक्षय एडियन बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय मार्गी लावावा यासाठी विरोधी पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याचं मनोज जरांगे यांचे संकेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, एकही बहीण लाभांपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या। गणोरी येथे नोंदणी शिबिरात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी साधला बहिणींशी संवाद। आता बघूया सविस्तर बातम्या। उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिलं पाहिजे की नाही? जर विरोधक भूमिका स्पष्ट करत नसतील तर सरकारने वाट बघू नये। सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय मार्गी लावावा असं मनोज जरांगे यांनी सांगितलंय। मला याच्याही पलीकडे मी एक मला व्हिडिओ दाखवला कोणीतरी, मला वाटतं अमित शाह साहेब आले होते आणि देवेंद्र फडणवीस साहेब आले होते, तर त्यावेळेस ती एक मला क्लिप ऐकू घातली काल बहुतेक कालच, की देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणतात तिकडून की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं आहे। शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब यांनी स्पष्ट भूमिका करावी। सगळे सोयऱ्यांचा शब्द नाही ऐकला मी, ती क्लिप मी ऐकलं स्वतः। त्यांनी स्पष्ट भूमिका करावी, ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे म्हणते त्या, तर तुमची भूमिका काय हे मी मी स्वतः ऐकलं। जर त्यांची ही क्लिअर भूमिका असेल तर मग हे जे 3 नाव घेतले यांनी क्लिअर भूमिका सांगायला पाहिजे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं, क्लिअर सांगायला पाहिजे त्यांनी सुद्धा। कारण मी स्वतः ऐकल्याशिवाय मी बोलत नाही, मी लोकावरही करत नाही। जर त्यांचा तसा शब्द असेल तर यांनी स्पष्ट सांगायला पाहिजे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायला पाहिजे। आणि जर ते म्हणत नसतील तर सरकारने बिनधास्त मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे। कोणाची वाट बघायची गरज नाही, कोणाचं मत घ्यायची गरज नाही आणि कोणावाचून काही गुंतलेलं सुद्धा नाही। मराठ्यांनी तुम्हाला बहुमत दिलेलंच, हेच मराठी तुम्हाला पुन्हा डोक्यावर घेऊन नसतील, काही गरज नाही। तुम्ही एकदा विचारलं नाही सांगितली त्यांनी त्यांची भूमिका तर तुम्ही क्लिअर कट देऊन टाकायला पाहिजे, लोटालाटी नाही केली पाहिजे याच्यावर आणि त्याच्यावर। त्यो मनानं म्हणून आम्ही द्यायना, मग ते नाही म्हणले मग आमचं वाटोळं करता काय? आता ते समजा नाही म्हणले मग काय, आता तुम्ही वाटोळं करता का आमचं? तुम्ही क्लिअर कट लगेच देऊन टाकायला पाहिजे। मराठा आरक्षण प्रकरणी सत्ताधारी पक्षाने आधी त्यांची भूमिका जाहीर करावी, त्यानंतर आम्ही आमची भूमिका सांगू, असं प्रतिपादन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जरांगे यांच्या आव्हानानंतर केलंय। मनोज जरांगेंनी प्रेस आता घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे हे सांगितलं की देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी मधून आरक्षण द्यायचं आहे। शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांनी भूमिका जाहीर करावी जाहीर आव्हान पुण्यात केलं होतं, मात्र त्याला विरोधी पक्षांनी साथ न देता एक पाप केलं आहे, कारण त्यांनी साथ द्यायला पाहिजे होती असं त्यांचा आरोप आहे। मला असं वाटतं सत्ताधाऱ्यांनी गुपचूप अंधारात एक यांच्याशी भेटी घ्यायच्या, कोणाशी पण आंदोलनकर्त्यांशी, आणि आम्हाला भूमिका सांगा। आमचं म्हणणं की तुमची भूमिका येऊ द्या, तुमच्या भूमिकेला सपोर्ट करायचा विरोध करायचा आम्ही ठरवू ना। तुमचीच भूमिका ठरली नाही, आमच्या भूमिकेवर चालणार आहे का? चला सांगा, आमची भूमिका 100% मान्य करणार तुम्ही सांगा, तर आम्ही तयार आहे। तुमची भूमिका एकदा सत्ताधाऱ्यांची होते, शेवटी सत्ताधारी निर्णय घेणारे असतात, विरोधी पक्ष निर्णय घेणारे नसतात। विरोधी पक्ष आपली भूमिका मांडत असतात। आमचं असं मत आहे की आधी सत्ताधारी पक्षानं आपली भूमिका मांडावी, स्पष्टपणे आपल्याला असं करायचं आम्हाला सांगावं, आणि मग त्याला सपोर्ट करायचा, विरोध करायचा, बाजू घ्यायची, त्यातून आणखी काही मार्ग काढायचे आम्ही ठरवू। विरोधी पक्षाच्या हातात नसतं हे सगळ्या गोष्टी करणं, हे सत्ताधाऱ्यांच्या हातात असतं। आता मनोज जरांगेंनी थेटच भूमिका घेतलेली की जेवढं जमेल तेवढ्या जागेवर उमेदवार देऊ आणि जिथं उमेदवार देता येणार नाही तिथं भाजपची पाडापाडी करू असं, किंवा इतर पक्षाची पण लोक जे त्यांना साथ देणार नाहीत वगैरे त्यांची सुद्धा पाडापाडी करू। मला स्वतः अजून निवडणुका फार लांब आहेत, 3.5 महिने 4 महिने अजून लांब आहेत। अजून काय काय होतं, कोणते कोणते पक्ष काय काय भूमिका घेतात त्याच्यावर अवलंबून आहे। त्याच्यामुळं भूमिका मनोज जरांगे पाटलांनी व्यक्त केली असेल, त्यांची भूमिका त्यांना ती लखलाख शुभेच्छा आहे माझ्या, पण मला फक्त त्याच्यावर आत्ताच काही गोष्टी व्यक्त करत बसणं मला तर घाईचं ठरेल।
तर कमी कालावधी मिळाला असला तरी पुढील 90 दिवसात शहराच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार असून जिल्ह्याचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावणार असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा शहरात आला असता केलंय. शेवटी तुम्हाला भेटलं तुमच्या चेहऱ्यावर बघूनच आनंद होतो. नाही, खरं आहे का आज मी या जिल्ह्यामध्ये अनेक वर्षापासून राजकारण करतोय. 5 वेळेस मंत्रीपद मिळाला, परंतु पालकमंत्री पद मिळाला नव्हता आणि आज मी संभाजीनगर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. पूर्वीचे सर्व पालकमंत्री औरंगाबादचे झाले आतापर्यंत. मी संभाजीनगर जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी मला सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी, देवेंद्रजी आणि अजितदादांनी दिली. त्यांचे कमी ओव्हर आहे, पण कमी ओव्हर मध्ये शहराचे प्रश्न, जिल्ह्याचे प्रश्न, अनेक तालुक्याचे वेगवेगळे प्रश्न आहे. हे सर्व प्रश्न सोडवण्याला मी पहिले प्राधान्य देईन. या शहरामध्ये पिण्याचा पाणी कमीत कमी 3 तास तरी प्रत्येक माणसाला मिळाला पाहिजे. प्रत्येकाला 135 लिटर प्रमाणे पाणी मिळेल अशी अपेक्षेने पुढचे जे माझे 90 दिवस आहे, त्या 90 दिवसामध्ये निश्चित मी खारीचा वाटा का होत नाही. आपल्या या जिल्ह्यासाठी, शहरासाठी विविध विभागाचे विविध प्रश्न आहेत. त्या विभागाच्या मिटिंगा घेतल्या जाईल, त्या विभागाची माहिती घेतल्या जाईल आणि त्यानुसार केंद्र सरकारचा निधी असेल, राज्य सरकारचा निधी ज्या ज्या ठिकाणी अडकलेला असेल, रखडलेला असेल, त्याला प्राधान्याने आपल्या जिल्ह्यामध्ये, संभाजीनगर जिल्हा औरंगाबादमध्ये आणण्याचा प्रयत्न करेल. भाजपने जोरदार लॉबिंग केली होती. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्र सुद्धा दिलं होतं. शेवटी तुम्हाला मंत्रिपद नाही, आमच्यामध्ये भाजपमध्ये शिवसेनेमध्ये काही वाद नव्हता. ही जी जागा आहे, हे पालकमंत्री पद हे शिवसेनेचा होता, पूर्वी होता. आताही संदीपान भुमरे साहेब या जिल्ह्याचे खासदार झाल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर सन्माननीय मुख्यमंत्री महोदय ज्याला देतील ते भाजपला बी दिला असतात, आम्हाला तितकाच आनंद झाला असता. शेवटी आम्ही या महायुतीमध्ये सरकार चालवतो आणि महायुतीमध्ये कोणताही वादविवाद नाही आणि मुख्यमंत्री महोदयांनी जी जबाबदारी दिली त्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची संबंधितांना सर्व विचार विनिमय करून मला वाटतं सन्माननीय खासदार भुमरे साहेब, आमदार बोरनारे सर, आमदार प्रदीपजी जयस्वाल, आमदार सिरसाट साहेब, सावे साहेब किंवा आमचे मित्र प्रशांत बमजी असतील, हरिभाऊ बागडे असतील, या सर्वांशी विचार विनिमय करूनच हा निर्णय घेण्यात आला. आणि शेवटी राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये राजकारण करताना एक वेगवेगळे चिन्ह असले तरीही जी महायुतीचा पालकमंत्री म्हणून मला या ठिकाणी काम करण्याची संधी दिली, निश्चित मी भारतीय जनता पार्टी आणि आम्ही शिवसेना चे 5 आमदार आणि संभाजीनगरचे खासदार, राहिलेला भारतीय जनता पार्टीचे 2, या सर्वांना विश्वासात घेऊन आपण काम करूया. शेवटी मी एकटा काही नाही करू शकत, परंतु मी कार्यकर्ता या नात्याने कार्य करण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही. मंत्री अब्दुल सत्तार यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांचे विमानतळावर आगमन झालं. यावेळी त्यांच्या समर्थकांनी विमानतळावर मोठ्या संख्येने गर्दी करत त्यांचे पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते व त्यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करत पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन जल्लोषात त्यांचं स्वागत केलंय. मंत्री अब्दुल सत्तार यांची जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांचं येथील विमानतळावर गुरुवारी रात्री आगमन झालं. त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्या समर्थकांनी विमानतळावर मोठ्या संख्येने गर्दी केली होती. त्यांचं आगमन होताच पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते व त्यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करत त्यांना पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत सत्कार केला. त्यांचं स्वागत करण्यासाठी विमानतळाबाहेर देखील कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळाली. फटाक्यांची आतिषबाजी, ढोलताशे वाजवत कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. छत्रपती संभाजीनगर विमानतळापासून ते सिल्लोडपर्यंत ठिकठिकाणी नामदार अब्दुल सत्तार यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही हे एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवर संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा एडीएन न्यूज. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या.
विवेकानंद शिक्षण संस्था संचलित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर शासन मान्य अनुदानित महाविद्यालय शैक्षणिक वर्ष 2024-2025 NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश प्रक्रिया व नोंदणी चालू आहे। ज्युनियर कॉलेज सायन्स आर्ट्स कॉमर्स MCVC सीनियर कॉलेज कोर्सेस ग्रॅज्युएशन कोर्सेस BSc जनरल मायक्रोबायोलॉजी बायोटेक्नॉलॉजी BCS BBA BA BCom पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस MMS MSc मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन MA डिप्लोमा कोर्सेस DBM DC आजच आपला प्रवेश निश्चित करा। महाविद्यालयाची वैशिष्ट्ये कॉलेज कॅम्पस सुविधा स्वतंत्र प्लेसमेंट विभाग क्रीडा विभाग संगीत विभाग नाटक विभाग संगणक प्रयोगशाळा NSS विभाग NCC विभाग लायब्ररी मोफत पार्किंग सुविधा सांस्कृतिक उपक्रम प्रवेशासाठी संपर्क 9604708660 9405769999 7972926673। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगी आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यासाठी जिल्हा प्रशासनाची यंत्रणा कार्यरत आहे। पात्र महिलांनी शासकीय यंत्रणेच्या व्यक्तींमार्फतच नोंदणी करावी। आपल्या गावातील बहीण लाभापासून वंचित राहता कामा नये याची दक्षता गावकऱ्यांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे। जिल्ह्यातील 3000पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे। त्यात फुलंब्री तालुक्यातील गणोरी या गावात आयोजित नोंदणी शिबिरास जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज भेट दिली व बहिणींशी संवाद साधला। या गावात बचत गटाच्या माध्यमातून महिलांची नोंदणी जवळपास पूर्ण होत असल्याने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी समाधान व्यक्त केलं। सरपंच सरला तांदळे, तहसीलदार कृष्णा कानगुळे, जिल्हा विकास महिला बालविकास प्रकल्प अधिकारी सुवर्णा जाधव, अंगणवाडी पर्यवेक्षिका मनीषा कदम, गटविकास अधिकारी श्रीमती मोरे यांच्यासह महिला बचत गटातील महिला नोंदणीसाठी आलेल्या लाभार्थी महिलांची उपस्थिती होती। जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की या योजनेची नोंदणी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने उपलब्ध आहे, तरी देखील कोणतीही अडचण नोंदणीमध्ये येत असेल किंवा संबंधित नोंदणी करणाऱ्या यंत्रणेने शासनाचे तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून त्याचा उपयोग करावा। नोंदणीसाठी फक्त शासनाच्या यंत्रणेमार्फतच नोंदणी करावी। कुणालाही कोणत्याही प्रकारची रक्कम फी देण्याची गरज नाहीये। सर्व नोंदणी प्रक्रिया ही विनामूल्य आहे, असेही जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा शुभारंभ झाल्यापासून आपण जिल्ह्याभरामध्ये आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने सातत्यानं काम करतो आहोत आणि सर्व महिला ज्या पात्र महिला भगिनी आहेत त्या सर्वांचं फॉर्म भरून घेणे आणि सर्वांना लाभ देणे हा आपला प्रमुख उद्देश आहे। आपल्या अंगणवाडी ताई आहेत, ग्रामसेवक आहेत, तलाठी आहेत, आमची संपूर्ण शासकीय यंत्रणा हे आपल्या गावामध्ये अर्ज भरून घेत आहेत। गावामध्ये उत्पन्नाचे जे काही आपल्याला लागणारे कागदपत्र आहेत ते आपण गावात उपलब्ध करून देतो आहोत। त्यामुळे कुठल्याही अफवेवर विश्वास न ठेवता किंवा इतरत्र कुठेही न जाता आपला वेळ आणि पैसा खर्च न करता आपापल्या गावामध्ये आपण हे कॅम्प लावलेले आहेत आणि त्या कॅम्पच्या माध्यमातून आपण हे अर्ज भरून घेतो आहोत। या योजनेतल्या पात्र सर्व महिला भगिनींना जिल्हा प्रशासनातर्फे विनम्र आवाहन आहे की आपण तातडीनं ग्रामपंचायत कार्यालयाशी ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी ताई यांच्याशी संपर्क करून तातडीनं फॉर्म भरून घ्या। म्हणजे ज्यांचं वय 65 पेक्षा जास्त आहे आणि त्यांना काही आजार असेल, चष्मा घ्यायचा आहे, कानातलं यंत्र घ्यायचं आहे, तर त्यांच्यासाठी पण योजना येते आहे। किंवा जे तीर्थक्षेत्राला अद्यापर्यंत आयुष्यामध्ये गेलेच नाहीत अशा काही वयोवृद्ध
नागरिकांसाठी सुद्धा एक वेळेस तीर्थदर्शन करून शासनाने ती जबाबदारी घेतलेली आहे. तर तीर्थदर्शन योजना नावाची एक योजना आता आलेली आहे. तर शहरातील सिद्धार्थ उद्यानातील बीओटी प्रकल्पात उभारण्यात आलेल्या गाळ्यांपैकी 9 गाळे अनधिकृत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर 7 दुकानं रिकामी करून 2 गाळे पाडण्याचा निर्णय शुक्रवारी बैठकीत घेण्यात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. शहरातील सिद्धार्थ उद्यानात सुमारे 7,000 चौरस मीटर जागेवर व्यापारी संकुल व पार्किंग उभारण्यासाठी 17 वर्षांपूर्वी महानगरपालिकेने 2006 मध्ये डेव्हलपर यांना विकसित करण्यासाठी ती जागा भागीदाराने जवळपास अंदाजे 2 विंग बी आणि सी विंगमध्ये 50 पेक्षा जास्त गाळे तयार केले होते. शुक्रवारी मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी उद्यानात याविषयी आढावा घेतला आणि मंजूर असलेल्या गाळ्यांपेक्षा अधिकचे गाळे व रस्त्यात दुकाने उभारण्यात आल्याची निदर्शनास आल्यास त्यातील सी विंग आणि बी विंगमधील 9 गाळे अनधिकृत बांधकाम असल्याने यातील सी विंग 2 दुकान पाडण्याचा आदेश आयुक्तांना दिला असून उर्वरित 7 गाळे तात्काळ रिकामी करण्याचं सांगितलंय. यासह प्रकल्पातील सर्व गाळ्यांना मालमत्ता कर लावण्याचा आदेश आयुक्तांनी दिलाय. महानगरपालिकेने शहरातील कोट्यवधी रुपये किमतीचे भूखंड बीओटी तत्वावरती म्हणजेच बांधा, वापरा व हस्तांतरित करा विकसित करण्यासाठी विकासकांना दिले आहेत. मात्र हे प्रकल्प अगोदरपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. शुक्रवारी या संदर्भात बीओटी प्रकल्पाचे प्रशासक जी श्रीकांत यांनी आढावा घेतला. या संदर्भात ते म्हणालेत की सिद्धार्थ उद्यानातील प्रकल्पामध्ये भागीदारीमध्ये अगोदरपासूनच वाद, त्यामुळे आजही काही गाळे वाटप थांबले असून परिणामी महानगरपालिकेचे नुकसान होत आहे. या आढावा बैठकीत गाळेधारकांची उपस्थिती होती. युगपुरुष युगदृष्ट आचार्य भागवंत 108 पूज्य आनंद ऋषीजी महाराज यांची 125वी जयंती 29 जुलै ते 6 ऑगस्ट या कालावधीत उत्साहात साजरी करण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजन समितीतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. वसंतराव नाईक महाविद्यालय आणि अग्रेसन भवन येथे 29 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत श्री गुरु आनंद जन्मोत्सव होणार असल्याचं आयोजन समितीने सांगितलंय. 4 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट 2024 या कालावधीत हा महोत्सव चिकलठाणा येथील क्रिस्टल बेलिसिमो येथे आयोजित करण्यात आलाय. याबरोबरच उपाध्याय प्रवर अरहम विजा प्रणेता परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी महाराज, सुमधुर गायक श्री तीर्थेश ऋषीजी महाराज व परमपूज्य प्रीतिदर्शनजी महाराज व परमपूज्य प्रथम दर्शनजी महाराज तसेच आदिठाणा 5 यांचा चतुर्मास चालू आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत यावेळी श्रावक संघाचे अध्यक्ष झुंबरलाल पगरिया यांनी दिली आहे. चातुर्मास समिती अध्यक्ष पंकज फुलफगर, महावीर भवनचे अध्यक्ष मिठालाल कांकरिया, महामंत्री इंदरचंद संचेती, सहमंत्री दिलीप मुगदिया, राजेंद्र देसरडा, सुनील देसरडा, रोहित छाछेड, हितेश कांकरिया, आशिष बोथरा, मनीषा बन्साली, सविता लोढा, चातुर्मास व्यवस्था प्रमुख प्रकाश कोचेटा आदींची उपस्थिती होती. श्रावक संघाच्या विनंतीवरून येथे प्रेस कॉन्फरन्स करिता सर्व पत्रकार बंधू आलेत. आपण फार शांततेत हा सर्व कार्यक्रम ऐकला. गुरुदेवांशी आपण प्रश्नोत्तर केले, चर्चा केली. सर्व शंकांचे निरासन झाले असेल असं मी समजतो. की तुम्ही प्रोटोकॉलने पाळणं ते महत्वाचं. व्हायरसवर तुम्ही कंट्रोल करू शकता जर तुम्ही प्रोटोकॉल पाळला, मास्क लावलं, डिस्टन्स ठेवला असतं, तो कोविड करता व्हॅक्सिन काढण्याची आवश्यकता पडली असती. मोबाईल असो की टी व्ही सिरियल असो, ह्याला तुम्ही थांबवू शकत नाही. ते मार्केटिंग आहे, ज्याच्यातून त्यांना पैसे भेटतील तशी सिरियल ते आणते. तुम्ही मार्केट समाप्त करू शकता. डिमांड असेल तर तशी मूवी तुम्ही डिमांड समाप्त करू शकता. डिमांड समाप्त करण्याचं काम धर्माचं आहे. की अशा मूवी कोणी पाहू नये, घरामध्ये पाहू नये. जर त्यांना पाहणारे नाही भेटले तर दुसरी मूवी तशी येईल का? कशा करता चालतंय? प्रोडक्शन का होत आहे? त्यांना पाहणारे आहेत म्हणून प्रोडक्शन आहे. पाहणारे नाही भेटले तर प्रोडक्शन थांबणार. एकता कपूरचे का चालते? तुम्ही पाहता म्हणून चालतंय. तुम्ही त्यांना थांबवू शकत नाही. एकता कपूरला मी थांबवू शकत नाही, प्रोडक्शनला मी थांबवू शकत नाही. माझा संबंध कोणाशी? तुमच्याशी. मी तुम्हाला ट्रेनिंग देणार की तुम्ही काय पाहून काय नाही पाहून हे तुम्ही ठरवायचं. टी व्ही असो की मोबाईल असो की नेटफ्लिक्स असो, हे नीत नूतन आयाम तुमच्या बरोबर येत जाणार. मी यांना फक्त व्हायरस म्हणतोय. हे तुमचं काम आहे की तुम्ही व्हॅक्सिन लावून घ्या. व्हायरसला तुम्ही थांबवू शकत नाही. तुमच्याकडेच अँटीबायोटिक्स पाहिजे आणि तुमच्या परत व्हॅक्सिन पाहिजे.
वॅक्सिन लावणं हे तुमच्या हातामध्ये आहे, व्हायरसला थांबवणं तुमच्या हातामध्ये नाही. तर परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 27 जुलै रोजी सकाळी 11 वाजते दुपारी 1 वाजेपर्यंत हॉटेल अमरप्रीत जालना रोड येथे परदेशात उच्च शिक्षण आणि करिअर संधीवर माहितीपूर्ण सेमिनारचं आयोजन करण्यात आलं असून याचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. Are you looking to study abroad? Are you looking for a promising career in a foreign country? क्या आप विदेश में जाके अपने लिए एक अच्छा करियर बनाना चाहते हैं, बट आप कंफ्यूज्ड हो कि कौन सी कंट्री में पढ़ना चाहिए, कौन सी यूनिवर्सिटी में जाना चाहिए, कौन सा कोर्स करना चाहिए, कौन से करियर्स में अच्छी सैलरी मिलेगी, किस तरह के जॉब्स मिलेंगे? अगर ये सब सवाल आपको सता रहे हैं, डोंट वरी, हम आ रहे हैं आपकी सिटी में ये सब सवालों के जवाब देने के लिए. हम आ रहे हैं एक सेमिनार करने आपकी सिटी में, जहां पे आपको इंफॉर्मेशन दिए जाएंगे कंट्री के बारे में, कोर्सेज के बारे में, यूनिवर्सिटीज के बारे में, एंट्री रिक्वायरमेंट्स के बारे में, स्कॉलरशिप्स के बारे में. तो अगर आप विदेश में पढ़ने का अपना सपना पूरा करना चाहते हैं तो प्लीज ये सेमिनार अटेंड करिए. ये सेमिनार होगा अमरप्रीत होटल में 27 जुलाई सुबह 11 बजे. यहाँ पे आपको सेमिनार के अलावा 1-to-1 काउंसलिंग का भी मौका दिया जाएगा हमारे काउंसलर्स के साथ. साथ ही साथ में हमारे मास्टर ट्रेनर के द्वारा आप IELTS का क्लास भी ले सकते हैं. सो बी देयर एट अमरप्रीत होटल 11 AM ऑन 27 जुलाई. सी यू देयर. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय मार्गी लावावा यासाठी विरोधी पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याचं मनोज जरांगे यांचे संकेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, एकही बहीण लाभांपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या. गणोरी येथे नोंदणी शिबिरात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी साधला बहिणींशी संवाद. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.